Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. सो रेडी झालोय क्लिनिकला जायला. सो दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. मी सौरभ कदम. आमचं करंजाडे सेक्टर 4ला कोकणस्थ नावाने मसाले गृह उद्योग आहे. प्लस आम्ही त्याबरोबर आपल्याकडे दुसऱ्या गृह उद्योगांचे पण प्रोडक्ट ठेवले आहेत, जसे की आपल्याकडे पापड आहेत सगळ्या प्रकारचे. आणि रिसेंटली मी आता कोकणातील हापूस आंबा, रत्नागिरी हापूस, तोही आणलेला आहे. आमच्या प्रोडक्टबद्दल कोणाला अजून एन्क्वायरी करायची असेल किंवा अजून माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही तुम्हाला जर प्रोडक्ट पाहिजे असतील तर आपण डिलिव्हरी करू शकतो. फ्रेंड्सला कढीवर घ्यायचंय, एवढं सगळ्या फ्रेंड्सला बाई. आम्ही आता चाललो शुभंकरोती बोलायला. सगळ्यांना घेऊन जायचं शुभंकरोती बोलायला. काय तुला कढीवर घेऊ एवढ्या सगळ्यांना घेऊन? बाबा तुझं वजन, त्या तिघींचं वजन. चला पण कढीवर घेऊन कसं शुभंकरोती बोलणार? चला पटापट पटापट चला, नीट बोला, सगळ्यांना सांग, हात जोडा. बसवायचं हे ना, असं झोपवायचं मग तिथे उभं राहायचं ना बाप्पाजवळ. एकीला घे, बाकी सगळ्यांना आपण बसवू इथे. हा ते बाकी सगळ्या बसतात बाबू, बहिला पण बसतात. ह्या इकडे बसल्यात हात जोडून, त्यातली एक पडली. हा ओके, बापरे, ओके. चला बोला. ए शुभंकरोती. हालायचं नाही. जोरात उभं राहून. मोर्या मोर्या मी बाळताने करू काय जाणे, अन्याय माझे मोडेश्वरा तुगाला पोटी. चला डोकं टेका, डोकं टेका. अगं तू सगळे हे पण. चला आजीचे, चल आजीच्या पाया पड. ह्यांना पण सगळ्यांना. मोठीने आणली ती. चला तुझ्या एवढी ती हाईटला, तिला नाही आणलीस. चला सगळ्यांना आणलंय नमस्कार करायला.
चला चलो चलो ओके. आणि हे आवरणार कोण? चल आवर, चल फटाफट. हे घर आहे तुझं? थोड्या वेळच हा, बाबा येण्याच्या आधी हे सगळं आवरायचंय. माझ्या मॅटला बघा काय वाट लावली आहे. चलो असो, अजून आमचे बॅग्स अनपॅक नाही झालेले, ते करून घेते मी. सो 2 दिवस सुट्टी झाली मस्तपैकी. छोटंसं एक शॉर्ट ट्रिप झाली. बट त्या 2 दिवसात खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग होत्या, म्हणून सकाळचा टाइम पूर्ण त्याच्यातच गेला. शूट्स होते, 1-2 व्हॉइस ओव्हर द्यायचे होते, परत खूप काही होतं. सो म्हणून बॅग्स अनपॅक नाही करता आले. आणि काल तर आम्ही एवढ्या लेट आलो, लाईक 1:30 वाजता आलो. झोपतानाच काहीतरी 2:30 वगैरे वाजले असतील. आणि सनीला सुद्धा टाईम नाही आहे, बिकॉज तो सुद्धा क्लिनिकला गेला आहे. ही आहे आमची शू बॅग, जी आता वॉश करायची खूप गरज आहे. ती मला DIYमध्ये मिळालेली 500 रुपीजला. खूप कन्व्हिनियंट होते. यात खूप सारे फुटवेअर राहतात. एक इथे राहतं आणि आतमध्ये 3. तर हे मी टाकते वॉशला. आणि हे जे 2 बॅग्स आहेत त्याला सुद्धा अनपॅक करून घेते. चलो. आणि कालच्या ब्लॉगमध्ये जसं की मी सांगितलेलं, अभि, फाल्गुनी आणि आई आडगावलाच राहिले. त्यांनी तिथे हॉल्ट घेतलं आणि आज सकाळी ते आले. सो ऑन द वे अभि मटण घेऊन आला शापूरवरनं. आणि शापूरचं मटण कोण मिस करेल, आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. फाल्गुनी थोड्याच वेळात डबा पाठवणार आहे. तिने आईला सुद्धा पाठवलंय आणि आता थोड्याच वेळात मला सुद्धा येईल. सो आमच्याकडे फक्त मलाच मटण आवडतं, सनीला नाही आवडत, आई पण नाही खात. वाव, यम यम. मस्त उघडल्या उघडल्या एवढं भारी वास आलेला आहे. आणि छान बनवले, कळतेच आहे. सो मी फर्स्ट टाइम फाल्गुनीच्या हाताचं मटण खाणार आहे आज. आता आवरलं, मी जस्ट बसली. टाइम आहे तेवढं तू बेल वाजवली. लाईट का ब्लिंक होते? सनीला दिवाळी पाहिजे साठी दिवाळी. झालं जेवण? आता मी सगळं आवरलं. नाही सर एवढा पसारा मी आवरते, नाही सर पसारा आवरते. आता मी तिला बोलली आता तू क्लीन ठेव ना, बाबा आल्यावर तुला व्हेरी गुड बोलती. ते बघ परत पसारा काढला, कंटाळा आला पसारा आवडून. काय चाललंय? छोटा भीम बघते. माझी क्लिप, म्हणजे रबर बघ सगळं, कुठे पण काही. अगो किती पसारा आहे. चला आवरू, चला आपण दोघं आवरू. परत तिने केलं. येते तू झोपशील पक्का. चल खोटी. लाईट बंद केली की लगेच बोलेल आई आईच्या आठवण. सॅटर्डे संडे एखादच माती येईल कदाचित, तर तू या का मग? सॅटर्डे संडे जाऊ आपण. नाही मग तू रात्री बशी ने मला, मी कुठून देऊ? नाही मला, मी सकाळी जाईल. येशील ना मग? सो येस, फोकस ऑन गुड थिंग्स इन लाईफ. आणि आपले गोल्स, आपले जे एम्स आहेत आयुष्यातले, ते फुलफिल करण्यात पूर्ण आपले 100% द्या. अँड येस, त्याच्यानंतर जेवून मग आराम करू. आणि परत उद्या 24 hours ड्युटी आहे. चल.
पागल हो गया था। लोगों को वैसे ही जीना चाहिए जैसे वो जी रहे हैं। मरने वाले से इसका मतलब ये नहीं कि कुछ भी करते हैं। सो यस, मस्त जेवण झालं आमचं आणि फाल्गुनीने खूप छान मटण केलेलं, एकदम पोट भरून जेवलो आम्ही सगळे. आणि येस, आता नायसाला आम्ही देणार आहोत मेडिसिन म्हणजे तिला आम्ही डिवॉर्मिंगचे मेडिसिन जे आहेत, जे आपण म्हणतो जंताचं औषध, सो ते देणार आहोत. सो एव्हरी 6 मंथ्स हे आपल्या लहान मुलांना दिलंच पाहिजे, म्हणजे वर्षातून 2 वेळा डिवॉर्मिंग केलंच पाहिजे. त्याच्याने जे त्यांच्या मोशन्समध्ये स्टूल्समध्ये जे जंत आढळतात ते दिसणार नाही आणि प्रॉपर डायजेशन आणि प्रॉपर ग्रोथ होणार त्यांची. सो ज्यांनी म्हणजे मिसआउट केलं असेल आपल्या मुलांना हे मेडिसिन देण्यात, सो नक्की द्या. डिवर्मिंग म्हणून कुठल्याही तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये गेलात तर एक बँडी प्लस म्हणून एक मेडिसिन आहे, 10 ml ची बॉटल असते, ती पूर्ण बॉटल घ्यायची असते. 1 to 2 इयर्सच्या अबव पूर्ण 10 ml म्हणजेच 2 स्पून्स घेतले पाहिजे. आणि ते जेवल्यानंतर झोपायच्या आधी 1 डोस गेला पाहिजे आणि सेकंड डोस युजली 2 वीक्स किंवा 15 डेज नंतर आपण रिपीट करतो. सो असं आपण आपल्या मुलांना दिलं पाहिजे. सो येस, नायसाला तेच आता आम्ही देणार आहोत. आणि मेडिसिन देणं म्हणजे एक खूप मोठा टास्क असतो प्रत्येक पॅरेंट्ससाठी. सो आमच्यासाठी पण तेवढाच मोठा टास्क आहे. इवन मी डॉक्टर असून तिला कन्व्हिन्स नाही करू शकत आहे की मेडिसिन घे, कारण इट्स नॉट इझी. कारण शेवटी पॅरेंटिंग इज नॉट इझी, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती. सो बघू कसं कन्व्हिन्स करू शकतो नायसाला. चल, मेडिसिन जे मी बोलत होतो, पण येस, तुम्ही जे पण करतात ते आपल्या ऑफकोर्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नाही करायचं. इवन मी बोलत आहे त्याचं दॅट डझंट मीन की तुम्ही दिलं पाहिजे. जे पण करतात ते तुम्ही डॉक्टरांना विचारून, आपले फॅमिली डॉक्टर जे आहे, पीडियाट्रिशियन जे आहे, त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही घेतलं नाही पाहिजे कुठलीच मेडिसिन. सो डेफिनेटली त्यांना विचारूनच द्या. सो येस, नायसा चला लवकर, आम्हाला पण झोपायचं बाबू. हे आमचं रोजचं. पहिले नायसा 1 तास लावायची, आता नायसा 15 मिनिटं लावते. त्यात आमचा पेशन्स लेवल संपून जातो. घे चल फटाफट. चल 1 2 3 4 and 5. ये चल, ये घे, तू स्वतः घे. लगेच पाणी प्यायचं, लगेच पाणी घे. 1 जवळ घे. 1 2 3. अजून 5 औषध घ्यायचे, मग हे फटाफट. बाबू फिनिश कर फटाफट, घे लवकर. नायसा, नायसा इकडे बघ. फायनली तिला मेडिसिन देऊन झालंय. त्याच्यात अर्धा तास तुम्ही सांगवलं. पॅरेंटिंग इज ऍक्च्युअली नॉट इझी. कारण एवढा पेशन्स पाहिजे ना. आपलं डोकं दुसरीकडे असतं, मुलांचं डोकं दुसरीकडे असतं. आपण बिंग पॅरेंट्स कितीही कंट्रोल केलं तरी तो एक जो राग येतोच, कारण समोर आपलं बाळ ऐकतच नाही. बट ऑफकोर्स रिॲक्ट नाही होत, कारण कळतं जेव्हा थोडासा राग असं पॉपअप होतं ना, तर कळतं की अरे ती तर लहान आहे, आपल्याला तिला नाही समजत आहे. सोडून वगैरे पण काही फायदा नाहीये. बट घेते ॲट द एंड, ती घेते. सो ही आहे उद्याची तयारी. सकाळीच जाईल म्हणून त्याच्यासाठी छोले भिजत टाकते. आणि फाल्गुनीने खरंच खूप छान केलेलं मटण. आईचा पण मला फोन आलेला ना, तर आई पण मला तेच म्हणत होती किती छान केलंय ना मटण. म्हणून हो, पोट भरून आम्ही मस्त खाल्लं. आणि आजचा दिवस हा आमचा असा गेलेला आहे. मुद्दा म्हणून मी जास्त भिजत टाकते, की कारण कधी कधी आपल्याला चाट वगैरे पण बनवता येतं आणि नायसाला सुद्धा हे आवडतं. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.